शेतकरी बघा आमचा. काय करतोय तू? का? साईबाबाचं दर्शन घेऊया. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे साने कुठल्या ब्लॉगमध्ये. तर आज तुम्ही बघू शकता आमच्या ताईसा वगैरे घरी आलेले आहेत माझ्या नांदगावला. आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करायला बसणार आहोत. तर तुम्हाला दाखवते नाश्त्याला काय केले मी. तर बघूया काय केले. तर या बघा ताईसा. इकडं साईल रियान बसले. कांदपोहे आहेत नाश्त्याला आणि चहा. तर सगळी मंडळी आम्ही बसलो आहोत कांदपोहे खायला, नाश्ता करायला बसलो आहोत. तर तुम्ही पण येऊ शकता. इकडं आमच्या मॅडम बिड्डा सोडत आहेत. जेवणाची तयारी चालू झाली इकडे. हाय. आणि इकडं आमचं पोरं झाडू मारतंय. आमचे मॅडम इथे खेळत आहेत बाबू सोबत. तर तिच्या हातात बघा काय डॉग. आणि आता बघा ती काय करेल. काय ग भाऊ भाऊ भाऊ. आता आमची मावशी जेवण बनवते. काय बनवते? कोळंबी. मस्त जेवायला. हां. तरी आता लसूण ठेवले लाल व्हायला. आणि आता लसूण लाल झाला का मग ब्राऊन झाला का मग आता टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा मी कशी बनवते कोळंबी. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण रेसिपी ट्राय करा. आता लसूण आणि टोमॅटो लाल झालेला आहे. आता मसाला टाकते. आम्हाला तिखट लागतो त्यामुळे 3 चम्मच मसाला टाकला मी. अर्धा चम्मच हळद, थोडासा गरम मसाला आणि धना पावडर अर्धा चम्मच. तर तुम्हाला कसं तिखट लागतो त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात तिखट घालू शकता. आणि त्याच्यामध्ये मी आता वाटण टाकते. मी माझ्या पद्धतीत बनवते हा. वाटण थोडासा शिजवून घेऊ आपण. आणि मग त्याच्यामध्ये कोळंबी ॲड करू. तर आता 2 मिनिटं मी वाटण शिजवून दिला, मसाला वाटण. आता ही कोळंबी बटाटा वांगा त्याच्यामध्ये ॲड करायचं. मीठ टाकते आणि मग शिजल्यावर कोथिंबीर वरून टाकते. मीठ तुम्हाला पाहिजे तसा अंदाजाने टाकू शकता. त्याचा अंदाज मी नाही देऊ शकत ना तुम्हाला. ही बघा कोळंबी रेडी झालेली आहे. कोळंबी झाली. आता बेड्याची भाजी बनवते मी. कारण ताईसा नॉनव्हेज खात नाही ना, त्याच्यामुळे त्यांना बेड्याची भाजी आवडते.
आणि आता कसं पावसाला पण चालू झाली ना, मग पावसाची बिर्डा खायला मजा येते. आता भेटू जेवताना, सांगेन मी काय काय बनवले ना, तुम्हाला दाखवेन पण. बिनकामाची माणसं झोपलेली तशी. तर जेवण सगळं रेडी झाले. बिरड्याची भाजी, कोळंबी, जिरा राईस आणि साधा राईस. इकडे मंडळी जेवायला बसली. कोण भाजी खातंय, कोण कोळंबी खातंय. ए साहिल, बरं झाले का जेवण? सायली, भाजी बरी झाली. लोणचा वाटायला आले यार. नुसतं जिरा राईस खातंय का? अरे द्यावा. A few moments later. गाईज, आम्ही जेवण वगैरे झालेलं आहोत. आता आम्ही जाणार आहोत डोंगरावर साईबाबाची दर्शन दर्शनाला. अरे यार, इकडं बघा सगळी रेडी झाल्यावर. इथे ये ना, इथे ये ना. बघा आम्ही सगळी रेडी झाल्यावर. आम्ही सगळे आता जाऊ डोंगरावर. याला तर काय कामच नाही. तर आता आम्ही सगळे निघलो, तुम्ही बघू शकता. हाय बाहेर साखळ कुत्र्याला कसा पळवलं. निघलो आम्ही. पेटू डोंगरावर आमचा हिरो बघ, केस बघ कसं करतोय बघ. पप्पाला आवाज दे, मला घ्या. अर्ध्या रस्त्याला आलो आम्ही चालत चालत. अजून डोंगराच्या पायथ्याशी पण गेलो नाही. आता जाऊ आम्ही. बघू किती मिनिटं लागतात वरती जायला. हा हा. तर आम्ही आता डोंगराच्या साईबाबाच्या डोंगराच्या पायथ्याशी आलोय. आता आम्ही चढणार आहोत वरती. सगळ्यांना दम लागलेला आहे सुरुवातीला. हा, थोडीशी नाही चढलो तर दम लागलेला आहे. हा बघ, हा तो दमला. हा आलो धावत. वृक्षारोपण मस्त पद्धतीने केले इकडे. जांभूळ, बदाम वगैरे वगैरे लावलेत. मस्त साईबाबाच्या मंदिराची इकडे सुविधा केली सगळ्या पद्धतीची. जांभूळ, आंबा वगैरे लावली. हो, फणसाची पण झाडं आहेत. एवढ्या वरती आलो, सगळी बसल्या दम खायला. पाणी वगैरे पिताव. माझा बाबू दमलाच नाही. बाबू पाठी मोडतय. आपल्या घरी नाही आला. हा, वरती पण गेलं मग तेव्हा पाठी मोडतोय तो. चल आपल्याला जुडी बांधून घे, चल. हा का, शेतकरी बघा आमचा. काय करतोय तू? का काय आहे? काय आहे? सांग ना मला, काय आहे तो? चल मग आपण पुढे जाऊ. चल असते असती. चल अय सोनू, चल ना. हे बघा कशी वृक्षारोपण केले इकडं वरती.
मस्त सगळं इकडं वृक्षारोपण केले बोललं तर भारीच. सगळं डोंगरावर अजून झाडांची उपलब्धी. एवढ्या वरती आलो आम्ही आता. अजून तिथे जायची. जाम दम लागलाय. तुम्हाला समजतच असेल आम्हाला किती दम लागला असेल आमच्या घामावर. आमचा काय अवतार झाले. तर गाईज फायनली आम्ही आता वरती पोचलो आहोत. तर चला बघा कसं वाटतंय आमचं साईबाबाचं लोकेशन. नांदगाव. व्ह्यू बघा कसं दिसतंय तुम्हाला. हाऊस झाली. हा साईबाबाचं मंदिर. तो लावलेला असतो आता सध्या. संध्याकाळी उघडेल त्याचा दरवाजा. मंदिराचा दरवाजा संध्याकाळी उघडेल. बघा किती भारी व्ह्यू आहे. मस्त वाटतंय. आता थोडीशी विश्रांती घेतील सगळी आणि मग नंतर रील फोटो वगैरे वगैरे आमचं चालू होईल सगळं. म्हणून आत्ताच सगळं दाखवते तुम्हाला. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा मला. आता सगळे आम्ही वरती आलो. डेंजर वरती आला. 20 वेळा थांबू. डेंजर वरती मग 20 वेळा थांबून म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम आले. दमलो आम्ही. वाटत नाही. मी आलोच नाही. हा इकडं नाहीच आलो. मी नाही आलो इथं. दाखव. हा चालेल. हा दे. मी आलोच नाही तशी. कधीच आली नाही का? आम्ही इथे सगळी चिप्स वगैरे आणले ते खायला बसलो. बाबू गुलाबजाम खातोय. इथं आंबा आणले. हा जिमजाम खातोय. नको तुला गुलाबजाम? आंबा पाहिजे मायला करा घे. 2, 3 स्टार्ट. विमान दाखवती. जवळची अजून चालू. हिजन नाही चांगलाय. डिलीटने सेव्ह कर बोलते. तर चला आता दर्शन घेऊया आपण साईबाबाचा. तर बघूया मंदिर कसं आहे आणि कसा वाटतं तुम्हाला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही पण भेट द्यायला या साईबाबाच्या मंदिरात नांदगावला डोंगरावर या. बघूया. खूप सुंदर असं मंदिर आहे. लोकेशन पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला आवडेल असंच. तर बघा दर्शन पण खूप भारी झालेलं आहे माझं. एकदम मन शांत होतं इथं साईबाबाच्या मंदिरात आल्यावर. आणि तशी साईबाबाची नियमितप्रमाणे आरती सकाळ संध्याकाळ होते. पूजन होतं आणि एकदम शांत वातावरण आहे तिथेशी.
कोणीही गेलं तरी त्याचं मन एकदम शांत होऊन जातो. एकदम भारी वाटतं. तिथलं वातावरण बघण्यासारखं आहे. खूप काही आहे तिथे शिंदा उतरता होता आम्ही आणि मस्त मोबाईलला गाणी लावलेत साईबाबाचं. दीदी सायली सायली डायरेक्ट गॉगल लावून वा वा जास्त दिसल थांबा नाही तर मी घसरगुंडी व्हायचो. हे काय ताई बोलतो चांगला रस्ता आहे. नक्की सायली अंकलेश ए अंकलेश जिमला डोंगरावर आलता मग तू बॅग बिग घेऊन डायरेक्ट जिमचं सामान आहे त्या बॅग मध्ये तुझ्या. एवढी बॉडी बनवायची का तुला. वा वा आईला बघ कसं एकटा एकटा खायला बरोबर ठेवलं रे. दीदी जा उतरलो आता डोंगरावरून. इथं पोरं बॅट बॉल खेळतात आणि ती अयोध्या बॉलिंग टाकायला जाणार आहे. अयोध्या खरंच ना. का ग मग आता माझा येणार का बोललो मी मग. मग काय वा वा मस्त. चल आहेत आता वहिनी बॉलिंग करत आहेत. चला मस्त मज्जा आली. हो आता आम्ही आमच्या वॉटरफॉलला चालले आहोत. बघू शकता रस्ता कुठून कुठून आम्ही काढला आणि कुठून कुठून चालले आहोत. हो नानी समजला नानी. नानी नानी तुला मी आजपासून नानीच बोलली. नानी ना मी मावशी आहे तुझी. मावशी तरी वाटतं का. मावशी पण नाही वाटत. काकी वाटत ना. पण मी नानीच बोलीन तुला आजपासून. नानी मीन्स काकी. हा हा तेच तेच. कुठं ए मस्त आहे. भिजू आपण. इकडून आहे इकडून तो. हम भिजेगा 101%. वॉटरफॉल बघा आमचा. सुंदर सुंदर अति सुंदर. केली. हॅलो गाईस. तर आता आम्ही घरी पोचलो आहोत. सायली सेंड मी. आमचा बघा आंब्यांचा बाग. बघा इकडे वरती वरती. पेरू वगैरे दाखव. फणसाचं झाड बोलतो याला. या अंकलेश फणसाचं झाड बोलला वडाच्या झाडाला. अति छान मुलगा.
बाबू सारखा पेरूच्या झाडाला आंबा सांभाळून घे होते किती माणसांना नाही आम्ही सांभाळून घेणारी माणसं नाही देत. तर आम्ही घरी आलो तर बघा आम्ही घरी आलो. अरे पेरू येतो मावळाचा. A few moments later. डोंगरावर गेल त्या चालत चालत त्यांची अवस्था बघा काय झाली. जेवता पण येत ना त्यांना नीट. इथं काय मोठी मोठी बसली जेवायला नाही. पोरांचा विचार पण नाही केला का बाबा भूक लागली असेल. इथं काय येरी ती आमची. तर गाईच आम्ही मागाशी डोंगरावरून आलो फ्रेश वगैरे झालो जेवलो पण आणि आता मी झोपता आहो. आणि चला मग आता उद्या भेटू. गुड मॉर्निंग गाईज. तर आज दुसरा दिवस म्हणजे आमच्याकडे आलेली सगळी. तर आज आम्ही परत जाणार आहोत धबधब्यावर कारण काल आम्ही एन्जॉय नाही केलं त्याच्यात म्हणून. चला आता भेटूया दुपारी जेवताना. गाईज आता आम्ही जेवायला बसल्या. तर आजचा मेनू आहे आमचा वरण भात चवळीची भाजी. तर तुम्हाला दाखवते बघा चवळीची भाजी जिरा राईस कारण पोरांना जिरा राईस आवडतं म्हणून आज पण जिरा राईस बनव. डाळ लोणचा आणि इकडं साधा राईस. A few moments later. तर गाईज आता आम्ही निघलो आहोत जेवण वगैरे धबधब्यावर जायला. तर तुम्ही बघू शकता सायली चिकू माशी चालली असते आता. बाबा माशी चालली असते तिथे. अरे बापरे. हा तू पण चालला का. हाय कर हाय. अगो बाई बाबा. तर बघा आम्ही निघलो सगळी. काही आम्ही चाललो पनवेलला स्विमिंग पूलला. पनवेलला डोंगरावर नांदगावला धबधब्यावर. धबधबा नाही. फायनली धबधब्यावर पोहोचलो आहोत. छोटासा आहे ग पण धबधबा आहे ना तो. इकडे खूप गलिंद्र पाणी आहे. छोटासा मासा पकडले. कुठे आहे मासा. हे बघ छोटूसा मासा पकडला चिकूनी. इकडं पोरा उतरली पाण्यात. इकडं बसल्या लक्ष ठेवायला. इकडं फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर बघा फोटोशूट चालू आहे. इकडं पण फोटोशूट चालू आहे. इकडे सेल्फी चालू आहे. ही दोघा जण आत्ता आली. व्हिडिओ काढ.
चला आमचा नाश्ता वगैरे झाला. आता मी चाललो कुडाव्याला यांना घेऊन शेतातून. हा मस्त गाणी लावले श्रीकृष्णाचं आणि आम्ही चाललो. वा कृष्णा को फल चाहिए. मस्त चाललंय 4 जणी चालत. 5 पुढे म्हणजे आमचा बोलका. बाबू आमचा झोपलेला उठला. बाबू इकडं बघ इकडं उठला. पोरी काय म्हणतात त्याला घेऊन त्यांना रे झोप ना म्हणून त्या कशा विषय दिसतात म्हणून त्याला नको मला दाखव. असा वरती करायचा. आता आम्ही वडवलीच्या रस्त्यातून आलो इकडे पुढे चालत भाऊदेवीच्या इथेशी. तो भाऊदेवी आईचं मंदिर. A few moments later. आम्ही मागाशीच घरी आलो आहोत आणि आता आम्ही वडापाव खात आहोत. नाही जेवायच्या टायमाला कशी वडापाव. जेवण अजून आमचं झाला नाही म्हणून आता आम्ही वडापाव खात आहोत. ही काय करते ही. तो बघ पोऱ्याचा लॉलीपॉप खातो चोरून.